जय श्री कृष्णा। मी कुणिका आणि कुणिकास किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला छोटीच व्हिडिओ करणार आहे, जास्त मोठी करणार नाहीये, पण छोट्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्ण साचवलेली जी मलाई आहे त्याचं विरझण न लावता असं तूप मी याचं काढून दाखवणार आहे। अगदी रवेदार असं तूप त्याचं मी काढून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये किंचितचं पण मी विरझण टाकलेलं नाहीये। मी दरवेळेला काय करते, असं 5-5 दिवसाची अशी मलाई आहे, मी ही फ्रीज मध्ये साचवते आणि त्यानंतर मग मी काय करते, याचं तूप तयार करते। 5 दिवस मी यासाठी करते कारण की ही फक्त 4 दिवसाची मलाई आहे आणि मी जास्त मग वेळ असतो आणि मग मी करून घेत असते। तुम्ही अक्षरशः 15 दिवसाची जरी साचवली तरी काही हरकत नाही, अजिबात ती कडू होत नाही, बुरशी येत नाही किंवा त्याचा वासही येत नाही। मी त्याच पद्धतीने हे असं साचवते आणि मग नंतर त्याची डायरेक्ट विरझण न लावता त्याचं तूप काढते। तूप हे रवेदार होतं, त्याचा स्मेलही येत नाही किंवा कडवटही होत नाही, काहीच होत नाही, छान असं तूप त्याचं निघतं। मी तुम्हाला ही रेसिपी जी आहे ना ती तुम्हाला सखोल छोट्या व्हिडिओमध्ये पण सखोल मी अशी तुम्हाला दाखवणार आहे। कोणी काय करतं, ह्यामध्ये ना विड्याचं पान असतं, त्याचं देठ सुद्धा टाकतात, त्याने काय होतं त्याचा स्मेल अजून आणखीन छान असा येतो। पण मी इथे तसं काहीच करणार नाही। सध्या मी तुम्हाला झटकीपट छोटी व्हिडिओ करून ही तुम्हाला मी शेअर करते। अशा पद्धतीने डायरेक्ट गोळाच तयार होतो बघा। ही मलाई आहे। फक्त काय करायचं, आज समजा सकाळी दूध आलं किंवा संध्याकाळी दूध आलं, बरं मी आधी सकाळचं सांगते। सकाळी जर दूध आलं असेल तर ते गरम करायचं, गार झालं का ते फ्रीजमध्ये ठेवायचं, त्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ते काढायचं। त्याच्यावरनं अशी जाड थरची मलाई येते, ती मलाई आल्लात काढून घ्यायची, त्याच्यामध्ये दूध नाही जाऊ द्यायचं। दूध गेलं तर मग थोडं त्याला कडवटपणा येईल, त्याच्यामुळे केअर करायचं, दूध जाऊ द्यायचं नाही, फक्त आल्लाद मलाई उचलायची आणि ती काढून ठेवायची। त्यानंतर समजा तुम्ही संध्याकाळी दूध आलं तर संध्याकाळी दूध आल्यानंतर संध्याकाळी दूध घेतलं, तापवलं आणि ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याची मलाई काढायची वरती सकाळी। अशा पद्धतीने तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ कुठलेही असू द्या, सेम असंच करायचं। त्यानंतर तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलं नसेल त्या लोकांनी अगोदर कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं आणि ज्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलंय त्या लोकांनी माझ्या रेसिपी आहेत त्या लाईक कराव्यात आणि शेअर कराव्यात। चला तर मग आता कुणिकास किचनमध्ये जाऊया आणि विरझण न लावता तूप कसं काढायचं ही रेसिपी तुम्हाला दाखवते। मी अगदी छोटा वेळ येत असतो बघा। ती साचवण्यात त्याचं देठ त्याच्यामध्ये टाकतात। ज्या वेळेला बेरी बेरी होतीये ना त्याच्या 1-2 मिनिटं आधी असं, म्हणजे खूप छान असं तूप सेपरेट व्हायला लागलं, बेरी बेरी निघायला लागली तर त्यावेळेला ते त्याच्यामध्ये नागलीच्या पानाचं देठ टाकतात। मग त्याने काय होतं, स्मेल वगैरे येतो छान असा, त्याचा म्हणजे सुगंध, स्मेल नाही सुगंध, छान असा सुगंध त्याचा येतो। त्या कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये मी हे तूप टाकते। इथे मी एक पॅन तुम्ही बघू शकता, अजिबात विरझण लावलेलं नाहीये। हे बघा 5 दिवसाची मलाई आहे ही फक्त। हे बघा मी सर्व हे तुमच्या समोरच पॅन मध्ये टाकणार आहे। असं नको म्हणायला नाही तर की हिनी दाखवलं फक्त मलाई आहे आणि विरझण टाकलेलं करत असेल, अजिबात नाही, तुमच्या समोर मी सर्व दाखवते। जरा ते काढायला मला त्रास होतोय, अगदी गोळाच्या गोळा असा, असं वाटतं की लोणी काढलंय। हे बघा मी सर्व हे काढून घेते याच्यामध्ये
आणि मग नंतर याचं मलाईचं तूप कसं निघणार आहे मी ते तुम्हाला दाखवते। हे बघा, मी हे सगळं काढणार आहे, तसं वाया जाऊ देणार नाही। मी वेस्टेज जाऊ देत नाही। अन्नपूर्णा, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यामुळे मी कधीही वेस्टेज जाऊ देत नाही। हा, मी उरण्यासारखं तर मी करतच नाही। समजा उरलंच ना तर मी एखाद्याला खाऊ घालणार, पण वेस्टेज जाऊ देत नाही। कोणाच्या मुखामध्ये गेलेलं बरं आहे फेकल्यापेक्षा। आता मी हे गॅसवर ठेवणार आहे आणि पूर्ण सखोल तुम्हाला शॉर्ट मध्ये मी ही व्हिडिओ शेअर करणार आहे। सर्वात महत्त्वाचं हे बघा, असं नको व्हायला की इनी विरजणचं दाखवलंय नाही आपल्याला आणि मलाही दाखवली आणि विरजणचं करते, अजिबात तसं काहीच नाहीये। हे पहा, आणि हे तूप आत्ताच बघा, अजून मी बनवायला पण घेतलेलं नाही, फक्त ते काढलंय आणि असं केलंय। हे पहा, दिसतंय तूप, आणि त्याचा स्मेल पण छान आहे। सॉरी, त्याचा सुगंध अजूनही छान आहे। अजिबात कडू नाहीये का त्याचा वास असा घाणेरडा असा येत नाहीये, आणि मलाई पण बुरशी आलेली नाहीये, बघू शकता। आणि तूप पण कडू होणार नाही। चला, मी आता पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते। मी इथे गॅस ऑन केलाय आणि आता हे मी त्यावर तूप ठेवणार आहे करायला। फ्लेम ही कमीच आहे। मेल्ट व्हायला लागले मलाई। मी पूर्ण तुम्हाला रेसिपी आहे ना ही अशी मी दाखवणार आहे। एक शॉर्ट व्हिडिओ करत करत तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे मी। हे बघा, इथे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ करणार होते, दाखवणार होते रेसिपी शॉर्ट करून, पण मला माझा पण टाइम कव्हर करायचा होता, त्यामुळे मी इथे कट न करता हां थोडंफार कट केला आणि सखोल अशी एक लॉंग अशी एक व्हिडिओ मी तयार केलेली आहे, कारण माझा पण त्याच्यामध्ये टाइम मला मॅनेज करायचा आहे यूट्यूबच्या नियमानुसार, म्हणून मग मी हे असं करते। याआधी मी ना बऱ्याच व्हिडिओ टाकल्यात, त्या फक्त माझ्या काही 9 मिनिटाच्या झाल्यात, 10 मिनिटाच्या झाल्यात। मला पण यूट्यूबची जी अट आहे त्यानुसार ही लॉंग व्हिडिओ करायची आहे, म्हणून मी इथे ना तुम्हाला थोडं व्हिडिओ लांबवलेली आहे। नाही तर मी शॉर्ट्स करणार होती ही व्हिडिओ, पण इथे मी व्हिडिओ मुद्दाम लॉंग केलेली आहे। मी जर ही व्हिडिओ शॉर्ट केली असती, ज्या बाकीच्या माझ्या काही व्हिडिओज शॉर्ट झालेल्या आहेत, 15 मिनिटाच्या खाली झालेल्या आहेत, त्याप्रमाणे ही पण झाली असती आणि माझा ह्याच्यामध्ये लॉस झाला असता, त्यामुळे मी जरा ही व्हिडिओ मोठी करते, पण सखोल अशी याच्यामध्ये माहिती पण देते, सर्व काही आहे, त्यामुळे तुम्ही कंटाळणार नाही आहात। रेसिपी पण इझी आहे, छान अशी तुम्हाला इझिली ती रेसिपी कशी करायची ती तुम्हाला सखोल सांगते, इझी पडेल तुम्हाला ही करायला। त्याच्यामुळे मी तुम्हाला आता ही व्हिडिओ थोडी कट करत पण थोडी लॉंग करते आहे, निदान माझे 15 मिनिटाच्या वर ही कवर झाली पाहिजे। मला जर माहिती असतं ना तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला जेवढी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तीच माहिती मी रेसिपी करताना तुम्हाला सांगितली असती, पण ते नंतरून मला कळालं, पण मी व्हिडिओ ही शॉर्ट करण्याच्या हेतूनेच करत होती आहे, पण आता मी ती लॉंग करते आहे। पण ही रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला सखोल इझी करून सांगते। इथे तूप तयार होत आहे, बेरी खाली बसते आणि तूप वरती आलेलं आहे। हे जे वरती दिसते हे तूप आहे आणि बेरी खाली आहे। अशा पद्धतीने हे तूप वेगवेगळं होत जाते आणि बेरी खाली बसत जाते, असं तूप तयार होते। ही बघा, हे तूप आहे।
काय होतं, ज्या वेळेला आपण मलाईला विरझण लावतो आणि मग तूप काढतो, ताक होतं. ताक हे फक्त आणि फक्त उन्हाळ्यामध्ये संपून जातं, पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ते संपत नाही. त्यासाठी हा एक पर्याय चांगला आहे की मलाई डायरेक्ट विरझण न लावता तूप काढणे, म्हणजे ताक हे वेस्टेज जात नाही. हे बघा, हे तूप आहे आणि ही बेरी. तूप झालंय, बेरी खाली आहे आणि तूप वरती आलंय. हे बघा, मी आता गॅस बंद केलेला आहे. दिसतंय बेरी वेगळी आहे आणि तूप आहे. एक सेकंड. इथे मी तूप गाळून घेते आता, आणि मी गाळताना 2 चाळणींनी गाळलंय, त्यात जेणेकरून त्यातनं बारीक बेरी किंवा बेरीची पावडर खाली पडणार नाही तुपामध्ये. मी आता इथे तूप गाळून घेते. मी इथे व्हिडिओज आहे ना आधी स्टार्टिंगला शॉर्ट्स अशा केलेल्या होत्या, पण मग नंतर म्हणलं टाईम मॅच होत नाही आहे, तर मग मी त्या सर्व एकत्र करून ही लॉंग व्हिडिओ केली. त्यामुळे मला जरा इथे मध्ये बोलावं पण लागतंय. ही बेरी आहे, त्यामध्ये मी आता हा गूळ टाकणार आहे. आणि मी याचे छान लाडू करणार आहे किंवा वड्या करणार आहे. मी अजिबात बेरी वाया नाही जाऊ देते. याचा एक फायदा आहे की आपण डायरेक्ट मलाईचा आहे ना विरझण न लावता जर तूप काढलं ना, तर आपण म्हणजे ताक पण निघत नाही, त्याचं वेस्टेज जात नाही, बेरी सुद्धा जास्त वेस्टेज जात नाही. फक्त आणि फक्त आपल्याला असं तूप मिळतं. आणि जी काही एवढी एवढी बेरी होते त्यामध्ये आपण छान गूळ टाकायचा आणि त्याचं काहीतरी एक लाडू म्हणा किंवा वडा म्हणा, त्या अशा बनवायच्या. फ्लेम मी कमी केला इथे. हे बघा, तो गुळ आहे ना तो मेल्ट होऊ देते याच्यामध्ये. ते गार झाले का छान असं मस्त त्याचे लाडू किंवा मग वड्या करायच्या. माझं कसं आहे माहितीये का, माझा जर एखादा पदार्थ छान झाला नाही, चुकतच नाही माझा, आणि जर छान झाला ना तर मला खूप आनंद होतो. कुठलाही पदार्थ असू द्या, माझा जर बिघडलाच आहे, बिघडत कधीच नाही, पण कधी कधी होऊ शकतं ना, काय आपण काय चूक नाही होणार का. जर कधी बिघडलास ना तर थोडं वाईट वाटतं मला, पण ज्या वेळेला असं, पण त्याच्यातनं मला शिकायला पण मिळतं बरं का. तेवढे माझ्यामध्ये ना मी एक्सेप्ट करते, म्हणजे माझं काही काम चुकलं किंवा काही झालं मी स्वतःहून एक्सेप्ट करते. मला त्यात काही कमीपणा नाही. आणि जर पदार्थ छान झाला, पुढच्याला पण आवडला आणि आपल्या मनाला जर समाधान मिळतं ना, मला ते फार वेगळा आनंद येतो. तुम्ही म्हणाली किती बडबड करते ना. हे बघा झालंय आता छान असं. तो मेल्ट झाला का मग आपण गॅस बंद करणार आहे. मेल्ट व्हायला लागलाय गुळ आता. विरझण न लावता मी मलाई जमा केली आणि त्याचं तूप हे तुमच्या समोर पूर्ण रेसिपी दाखवली आहे.
किती सुंदर असं निघालंय बघा आणि कलर पण त्याचा छान आहे तुपाचा आणि त्याचा स्मेल पण तसाच आहे किंवा कळवट नाही किंवा असा मलाई पण बुरशी आलेली नव्हती, काही नाही, बघू शकता। आणि फायनली बेरी होती, बेरीमध्ये मी गूळ टाकलाय आणि ते थोडं गार होऊ दिलं कारण की गरम गरम माझ्या हाताला चटके लागतात ना, म्हणून मी जरा गार होऊन दिलं। गार झाल्यानंतर मी त्याचे असे छान छोटे छोटेसे लाडू केले। याच्या तुम्ही वड्या पण करू शकता, पण मी छोटे छोटेसे अगदी लाडू पण केलेले आहेत, म्हणजे मी वड्या पण करते आणि लाडू पण, ह्या वेळेला मी लाडू केलेले आहेत। मी बेरी पण वाया घालवलेली नाही, त्याची छान अशी एक स्वीट अशी पदार्थ बनवलाय आणि तूप पण। काय होतं माहितीये का, आपण विरजण लावलं ना तर त्याचं आहे ना ताक पण निघतं, भरपूर सारी बेरी पण निघते आणि तूप थोडं निघतं। त्यामुळे मलाई साचवायची, डायरेक्ट ती कढईमध्ये त्याचं तूप करायला ठेवायचं, तूप निघतं आणि बेरी थोडीच असते, बेरीचं आपण असं गुळ वगैरे टाकून बनवून घ्यायचं। आहे ना एकदम सोपं आणि एकदम पटकन मी तुम्हाला ही रेसिपी दाखवून दिली आहे। ही जी मलाई आहे ही फक्त 3 ते 4 ते 5 दिवसाचीच आहे, जास्त नाही आहे, तरी पण तूप बघा केवढं निघालंय। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि आवडल्याच पाहिजे कारण की मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवते आणि एकदम सोपं असं काहीतरी दाखवते, किचकट नाही। त्यामुळे कुणिकास किचन हे सर्वांना आवडायला हवं आणि कुणिकास किचनला सगळ्यांनी सबस्क्राईब करायला पाहिजे आणि कुणिकास किचनच्या रेसिपी हा लाईक करून शेअर करायला पाहिजे। मी पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येणार आहे। मी आणखीन एक खाणार आहे। मला गोड काही ठराविक वस्तू आवडतात, सॉरी ठराविक पदार्थ आवडतात मला, म्हणजे असं हर एक काही पण गोड येऊन ना आणि मी खाईल असं नाही, ठराविक। मलाईपासनं मी इथे तूप काढले आणि बेरीपासनं मी लाडू बनवलेले गूळ टाकून अगदी रवेदार असं तूप निघालेलं आहे। विरझण न लावता मलाईचं तूप निघालंय रवेदार, बघू शकता इथे अगदी रवेदार असं तूप निघालंय, ना कळवट आहे ना काहीच नाही, खूप छान आणि